गई इंदिये सुकाये जोगे वेदे कसाय नाणेय संयम दंसन लेसा भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पच्यती पाना सन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसम तु परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजू आसव्वे गहनादियेण भणिया कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 स्थान चर्चा आम्ही बघतो आहे आणि काल आपण 24 प्ररूपणांच्या माध्यमातून 24 स्थानांच्या माध्यमातून पूर्णतः स्वतःचं परीक्षण निरीक्षण केलेलं आहे. आम्ही कोणत्या स्थानावर आहोत, आम्हाला किती प्रकारचा दर्जा प्राप्त झालेला आहे, किती ज्ञानांची उपलब्धी आहे, किती दर्शन आम्हाला विनासायास मिळालेले आहे, या सगळ्यांची चर्चा करून मनुष्य जन्माची दुर्लभता आणि आम्हाला मिळालेलं हे जे काही सर्व सुविधा यांचा विचार करून आम्ही या 24 स्थानांमध्ये नेमकं कुठे आहे त्याचा आम्ही शोध घेतला. आणि या माध्यमातून नुसतं शोध घेऊन नाही, तर या माध्यमातून आम्हाला काय मिळवायचं आहे. जसं गतिमार्गणं आपण शिकलो, गतिमार्गणा बघत असताना आज आम्ही मनुष्य गतीत आहे. मनुष्य गतीमध्ये 1 ते 14 गुणस्थानं होऊ शकतात. मनुष्यांचं त्रस काय आहे बा, 5 इंद्रिय त्यांना असतात, हे सगळं शिकलो. पण शिकत असताना हे सगळं प्रकरण जे आम्ही बघितलं ते अशुद्ध अवस्थेचं बघितलं. की त्रस पर्याय का, तर त्रस नाम कर्माच्या उदयात जीवाला त्रस पर्यायाची प्राप्ती झाली. नंतर गती नाम कर्माच्या उदयात गती प्राप्त झाली. हे सगळं आम्ही कर्म सापेक्ष वर्णन पाहिलं. पण आम्हाला कर्म सापेक्ष वर्णनात अडकायचं नाही. कर्म सापेक्ष वर्णनाने आमची परिस्थिती, आम्ही कुठे आहो हे समजून घ्यायचं आणि आम्हाला कर्म निरपेक्ष अशा तत्वाची, स्व आत्मतत्वाची उपलब्धी करायची आहे. त्या दृष्टीने आम्हाला प्रयत्न करायचा आहे. तरच आमचं 24 स्थान शिकणं हे सार्थक म्हटल्या जाईल. जसं आम्ही योग पाहिला, योगाचं प्रकरण बघत असताना 4 मनाचे योग, 4 वचनाचे योग, 7 कायेचे योग पाहिले. सत्य मनोयोग, असत्य मनोयोग, उभय मनोयोग, अनुभय मनोयोग, 4 मनोयोगाचे प्रकार बघितले. सत्य मनोयोग बघत असताना आम्ही हाही विचार केला की जी वस्तू जशी आहे तशा रीतीने मनाने ती जाणणं हा सत्य मनोयोग आहे. असत्यामध्ये सांगितलं जी वस्तू जशी आहे तशी न जाणता विपरीत आम्ही जाणलं तर तो असत्य मनोयोग झाला. उभयमध्ये आम्ही बघितलं की ती वस्तू सत्य पण म्हटल्या जाऊ शकते, असत्य पण म्हटल्या जाऊ शकते. अशा तऱ्हेने आम्ही जी अवस्था त्या ठिकाणी मनाने विचार केलेला आहे तो उभय मनोयोग झाला. आणि अनुभयमध्ये जे सत्य पण नाही आणि असत्य पण नाही अशा तऱ्हेचा मनाचा विचार अनुभय वचन अनुभय मनोयोग म्हटला. अशा तऱ्हेने वचन योगाचा लावला. हे लावलं आम्ही, पण लावत असताना आम्हाला या योगाच्या अतीत जायचं आहे. सयोग अवस्थेमध्ये तीर्थंकरांना सुद्धा 2 योग आहे, सत्य मनोयोग आणि अनुभय मनोयोग. वचनाचे पण सत्य वचन योग आहे आणि अनुभय वचन योग आहे. हे योग त्यांना पण आहे, पण योग असताना त्यांना देखील त्या योगाच्या अतीत व्हायचं आहे. पण 13व्या गुणस्थानापर्यंत ते अतीत होऊ शकत नाही. समजलेलं आहे, ज्ञानाची प्राप्ती पण पूर्ण झालेली आहे आणि तरी देखील योगाच्या अतीत ते 14व्या 13व्यात होऊ शकत नाही. 14व्यातच ते होणार आहे. आम्हाला देखील योग जीवाचा स्वभाव नाही
हे चौथ्या गुणस्थानातच प्रतीतीत येतं. परंतु योगाला हा यत्किंचितही थांबवू शकत नाही. तो 14व्यात गेल्यानंतरच योग संपणार आहे. अशा तऱ्हेने या सगळ्यांचं वर्णन आम्ही स्वाभाविकरित्या आणि आज आमच्या अशुद्ध अवस्थेला घेऊन याची विवंचना विवेचना आम्ही केलेली आहे. हे झालं सगळं प्रकरण. आणि काल शेवटी आम्ही कुल आणि कोडी पाहून, जाती बघून आमची मनुष्य जाती किती दुर्लभ आहे, आमचं कुल किती दुर्लभ आहे याचं पण आम्ही समीक्षण पाहिलं. आणि किती जीवांचे किती प्रकारचे कुल असतात आणि जाती असतात. तर आम्ही 84 लक्ष जाती, तर हे आम्हाला रटलेलं आहे. आम्ही 84 लाख जातींमध्ये आम्ही भ्रमण केलेलं आहे, हे तर आम्ही शिकलो. पण त्या 84 लाख जाती कोणत्या आहेत आणि आम्ही किती प्रकारच्या जातींच्या हिंसेची विराधना करण्यापासून स्वतःला वाचवू शकतो, याला देखील आम्हाला समजायचं आहे. आणि अशा तऱ्हेने एक 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 हिंसा टाळत टाळत अहिंसेच्या दृष्टीत येत येत आम्ही कुठपर्यंत मजल मारायची आहे, महाव्रत पाळायची आहे. आणि महाव्रत पाळत असताना पुढे चालून व्रतांच्याही अतीत म्हणजे शुद्धोपयोगाच्या पराकाष्ठेमध्ये पोचून आम्हाला तिथे केवल ज्ञानाची किंवा पूर्ण चारित्र्याची, यथाख्यात चारित्र्याची प्राप्ती करायची आहे. हे सगळं आमच्या मनामध्ये या 24 स्थानांचं विवेचन करताना असलं पाहिजे. आम्हाला या बाह्य कोण कोणत्या गतीत आहे याचं प्रयोजन नाही. एकदा एका व्यक्तीने प्रश्न विचारला, छडाला मध्ये पहिली ढाल कुणासाठी लिहिल्या गेलेली आहे? 4 गतीच्या दुःखांचं वर्णन त्यामध्ये आहे, पण ही 4 गती म्हणजे कुणाची हेही समजणं महत्वाचं आहे. हे 4 गतीतील दुःख म्हणजे मीच आहे. हे जे नाना जीव मी बघते आहे यांचं ते दुःख नाही आहे, कारण परदुःख शीतल असतं. हे दुःख आमच्या जीवनात आम्ही भोगलेलं आहे. नरक गतीमध्ये एक एक अन्नाच्या कणासाठी आम्हाला काय कितीतरी म्हणजे मिळालाच नाहीये, दिसला पण नाहीये, पाण्याचा एक बूंद देखील आम्हाला प्राप्त झाला नाही. अशा तऱ्हेचं दुःख आम्ही सागरोपम वर्ष भोगलेलं आहे. कमीत कमी हे दुःख आम्ही भोगलं असू पहिल्या नरकाचं तर 10,000 वर्ष, आणि 7व्या नरकाचं 33 सागर पर्यंत असे हे दुःख आम्ही सहन केलेले आहे. म्हणजे ही 24 स्थानांची कथा ही माझी स्वतःची कथा आहे. म्हणजे त्याचा हिरो कोण आहे, हिरोईन कोण आहे असं पाहिलं तर मीच त्याचा हिरो आहे, हे आम्हाला समजायचं आहे. आणि आम्हाला याच्या अतीत शुद्ध अवस्था प्राप्त करायची आहे. इथपर्यंत आपण 24 स्थानांचा सारांश पाहिला. जसं जसं मध्ये मध्ये वर्णनित तसं आपण परत थोडंसं रिवाइज पाहू पण त्याला. किंवा जर तुमच्याही मनात काही शंका आली या संबंधामध्ये तर तीही इथे विचारू शकता. आता आपण हे जे याच्या मागे समुच्चय प्रश्नोत्तर दिलेले आहे त्याला बघणार आहे. याच्यामध्ये जरी प्रश्न दिलेले आहे तरी काही प्रश्न याच्या शिवाय मी पण या ठिकाणी विचारणार आहे. इथे तर दिलेच आहे, पण काही या अनुषंगाने येणारे आपण तसेही पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, 324 नंबरचं पेज आहे. कौन सी गति में कौन सा वेद पाया जाता है? आता गती 4 आहे आणि या 4 गतीमध्ये आम्हाला वेदांचं वर्गीकरण करायचं आहे. नरक गतीमध्ये कोणता वेद राहील? नपुंसक वेद राहील. आता सम्मूर्छन तिर्यंच, एकेंद्रिय, चतुरेंद्रिय आणि पंचेंद्रिय सम्मूर्छन तिर्यंच यांना पण कोणता वेद राहील? नपुंसकच वेद राहील. म्हणजे तिर्यंच कोणते? सम्मूर्छन तिर्यंच. जे गर्भस्थ तिर्यंच आहे त्यांना 3 वेद राहील आणि सम्मूर्छन जे आहे त्यांना मात्र एक नपुंसक वेदच राहील. याशिवाय
एकेंद्रियापासून चतुरेंद्रियापर्यंत निश्चित कोणता राहणार आहे? नपुंसकच वेद राहणार आहे. आता गर्भस्थ जे आहे, गर्भामध्ये येणारे तिर्यंच, यांना किती वेद असतील? तीनही स्त्रीवेद पुरुषवेद. यांना तीनही वेद आहे. विशेषतः भोगभूमीमध्ये दोनच राहतील. भोगभूमीमध्ये हा फक्त स्त्री आणि पुरुषवेद. हा आणि हा कर्मभूमीमध्ये आणि मात्र 3 वेद राहतील. 3 वेद. हा याच्यात मग कर्मभूमीचा म्लेच्छखंडाचं पण आहे का? हो. म्लेच्छखंडात हो. दोन. मेच्छखंडामध्ये नाही राहणार. म्लेच्छखंडामध्ये फक्त 2च नपुंसक असतात वेद. वेद. नपुंसक वेद राहत नाही म्लेच्छखंडामध्ये. आता कर्मभूमी संबंधी आर्यखंडामध्ये मनुष्यांना किती वेद असतील? तीनही वेद असतात. कर्मभूमी संबंधी म्लेच्छ खंडामध्ये कोणता वेद असणार नाही? नपुंसक वेद. नपुंसक वेद असणार नाही. भोगभूमी मधले जीव आणि कुभोगभूमी, पहिल्यांदा तर कुभोगभूमी किती आहे? 98 96 96 96 आहे. आणि सुभोगभूमी किती आहे? 30. अडीच द्वीपामध्ये भोगभूमी आहे. कर्मभूमी पण आहे आणि भोगभूमी पण आहे. आता भोगभूमी किती राहतील? जम्बूद्वीपामध्ये किती आहे भोगभूमी? 6 आणि 2 8 8 आहे. 6 आहे. 6च आहे ना, 6च आहे. उत्तम, मध्यम आणि जघन्य 3च प्रकारच्या भूमी आहे ना, म्हणून 6. इकडनं 3 आणि तिकडनं 3. 6 जम्बूद्वीप संबंधी, म्हणून 5 खंडासंबंधी 30 भोगभूमी. 30. हा 30. हा 30 भोगभूमी. देवकुरु आणि उत्तरकुरु पण आपण देवकुरु आणि ती उत्तरकुरु म्हणजेच उत्तम भोगभूमी आहे ती. अच्छा. ती जी आहे देवकुरु आणि ती म्हणजे उत्तम 3 पैकीच एक आहे उत्तरकुरु. ती ना. हा 3 पैकी एक आहे. आहे ती. म्हणून 6 एका संबंधी 6 अशा 6 पंचे 30 आणि 96 आहे की 98 आहे हा आकडा थोडा मलाही आता कन्फ्युज झाला. अशा या भोगभूमी आहे. बहुतेक 96च आहे. 96च आहे. अंतर्द्वीपज भोगभूमी 96. हा तर इथे 2च वेद आहे परत, पुरुष वेद आणि स्त्री वेद. सम्मूर्छन मनुष्य यांचा कोणता वेद? नपुंसक वेद. नपुंसकच वेद राहतो. देवांमध्ये किती वेद असतात? 2. पुरुष वेद आणि स्त्री वेद. कितव्या गुणस्थानापर्यंत वेद असू शकतात? 9व्या. सवेद भागापर्यंत वेद आहे आणि पुढे वेद नाही. वेद जाताना सगळ्यात 3 वेदांपैकी पहिल्यांदा कोणत्या वेदाचा क्षय होणार आहे? नपुंसक वेदाचा, नंतर वेदाचा ज्याला असेल त्याला, आणि नंतर शेवटी पुरुष वेदाचा क्षय होणार आहे. पुरुष वेद जो तो त्या ठिकाणी बांधतो, म्हणजे पुरुष वेदाचा जघन्य बंध हा 9व्या गुणस्थानातील क्षपक श्रेणी चढणारा जीव करतो. लक्षात घ्या, थोडा विषयांतर आहे पण या अनुषंगाने आहे की पुरुष वेदाचा जघन्य स्थितीबंध हा 9व्या गुणस्थानामध्ये क्षपक श्रेणी चढणारा जीव करतो. पुरुष वेदाची जघन्य स्थिती तो तिथे किती बांधतो? कारण प्रत्येक कर्माची जघन्य उत्कृष्ट स्थिती वेगवेगळी आहे. जरी आम्ही सामान्य कथन करतो की इतक्या कर्माची एवढी स्थिती आहे, तरी देखील त्यामध्ये काही तरतमता विशेषता असते. तर ही जी तिथे पुरुष वेदाची तो जघन्य स्थिती बांधतो, कारण बंध विच्छुत्तीच्या काळामध्येच एक अंतर्मुहूर्त
नाही, 8 वर्ष बांधतो. 8 वर्ष प्रमाण एवढी तो स्थिती बांधतो. कारण ते परत त्याचं द्रव्य जे आहे ते पुढे कन्वर्ट होत जातं. लोभात कन्वर्ट, क्रोधात हा कन्वर्ट होतं, मग मानात, अशा हम्म. तऱ्हेने होतं आणि म्हणून तो तिथे जघन्य स्थिती त्याची 8 वर्षाची बांधतो. इथपर्यंतच आपण हे घेतलं. यावर कोणाला काही असेल प्रश्न तर पहा, नाही तर पुढे दुसरा प्रश्न. कौन से मनुष्य नरक में जाते ही निश्चित रूप से सम्यक दर्शन प्राप्त कर लेते हैं. असे कोण मनुष्य आहे की जे नरकामध्ये जाताना सम्यक्त्व घेऊन जात नाही, परंतु नरकात गेल्यानंतर निश्चितपणे तिथे सम्यक्त्व तो नियमाने प्राप्त करतोच करतो. असा तीर्थंकर कोण आहे? तीर्थंकर असे प्रकृती कोण आहे? मानणारा बंद जीव झालेले बरोबर आहे. क्षायक्षमिक सम्यक दृष्टी परत. हा, क्षायोपक्षमिक सम्यक दृष्टी, मनुष्य पर्यायामध्ये जो क्षायोपक्षमिक सम्यक दृष्टी आहे आणि ज्यांनी इथे तीर्थंकर प्रकृतीचा बंध प्रारंभ केलेला आहे, त्याला पहिल्यांदा नरकायूचा बंध होऊन चुकलेला आहे आणि नंतर क्षायोपक्षमिक सम्यक्त्वाची प्राप्ती करून तीर्थंकर प्रकृतीचा ज्यांनी बंध केलेला आहे, असा जीव ज्या वेळेला कोणत्या नरकात जाईल? पहिलेच जाईल. अजून तिसऱ्या नरकापर्यंत नाही, जाईल ना? तिसऱ्या नरकापर्यंत जाऊ शकतो. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या या 3 नरकापैकी कुठेही जाऊ शकतो. तो जीव नरकात जात असताना निश्चितपणे एक अंतर्मुहूर्त आधी तो मिथ्यात्व गुणस्थानात इथे येईल. क्षायोपक्षमिक सम्यक्त्व त्याचं संपेल, मिथ्यात्व गुणस्थानात येईल. मिथ्यात्व गुणस्थानात आलं की तो मरण करेल. मरण केल्यानंतर त्याला विग्रह गतीमध्ये किंवा वैक्रियक मिश्र अवस्थेमध्ये सम्यक्त्व असणार नाही आणि तीर्थंकर प्रकृतीचा बंध पण त्याला होणार नाही. नंतर नरकात गेल्यानंतर 3 नरकापर्यंत तो कुठेही जन्म घेऊ शकतो. तिथे गेल्यानंतर तो पर्याप्तक बनेल. पर्याप्तक बनल्यानंतर अंतर्मुहूर्तामध्ये विशुद्धता प्राप्त करून क्षायोपक्षमिक सम्यक दृष्टी निश्चितपणे होणारच आहे आणि तो जीव परत तीर्थंकर प्रकृतीचा बंध प्रारंभ करतो. ठीक है? म्हणून तीर्थंकर प्रकृती की सत्ता वाले क्षायोपक्षमिक सम्यक दृष्टी जीव जब नरक में जाते हैं, नरकात जाईल तर 3 नरकापर्यंत, कारण तीर्थंकर 3 नरकापर्यंत जाऊ शकतात. तीर्थंकर प्रकृती बांधलेला जीव पुढे जात नाही. तब सम्यक्त्व छूट जाता है, लेकिन नरक में जाते ही वे अंतर्मुहूर्त काल के पश्चात, अंतर्मुहूर्त काल म्हणजे पर्याप्तक होतात आणि तेवढी क्षयोपक्षम सम्यक्त्वासाठी लागणारी विशुद्धी ते त्या ठिकाणी मिळवितात आणि नंतर त्यांना क्षायोपक्षमिकच सम्यक्त्व होतं आणि क्षायोपक्षमिक सम्यक्त्व झालं त्या क्षणापासून परत तीर्थंकर प्रकृतीचा बंध प्रारंभ होतो. कुठपर्यंत बंध होतो? आता इथे हा तीर्थंकर प्रकृतीचा बंध त्यांनी केला. अपवाद सुटला थोड्या काळासाठी, पहिल्यांदा होताच, इथे सुटला मध्यंतरी आणि आता तीर्थंकर प्रकृतीचा त्यांनी बंध प्रारंभ केलेला आहे. हा बंध त्याला आता कुठपर्यंत होणार आहे, कधीपर्यंत होणार आहे? निरंतर बंदी आहे, त्याच्यामुळे दुसऱ्या भावामध्ये 13व्या म्हणजे 12व्या गुणस्थानापर्यंत होईल. 12व्या गुणस्थानापर्यंत होईल. अजून दुसरं थोडं. निरंतर बंदी प्रकृती आहे, त्याचा बंध सुरूच राहील, पण गुणस्थानात काही तीर्थंकर प्रकृतीचा बंध हा 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंतच होतो. उदय 13व्यात येतो, लक्षात घ्या. उदय 13व्यात आहे आणि त्याची बंध विच्छुत्ती मात्र 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागात आहे. म्हणजे 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंत आता तो निरंतर तीर्थंकर प्रकृतीचा बंध करणारच आहे. याच्यात अपवाद नाही. इथे अपवाद होता नरकात जाताना,
पण आता नरकातून निघताना त्याचं सम्यक्त्व सुटत नाही. तो क्षायोपक्षमिक सम्यक्त्व सहितच मरणार आहे. विग्रहगतीतही त्याला क्षायोपक्षमिक सम्यक्त्व राहील. तीर्थंकर प्रकृतीचा बंध राहील. मातेच्या गर्भातही ते सगळं सुरू राहील आणि नंतर अनुव्रत 8व्या वर्षी धारण करेल. महाव्रत पण तो धारण करेल आणि महाव्रत धारण केल्यानंतर 8व्या गुणस्थानामध्ये जेव्हा क्षपक श्रेणी आरोहण करेल 6व्या भागापर्यंत तीर्थंकर प्रकृतीचा बंध त्याला निश्चित होणार आहे. या अनुषंगाने आणखी एक प्रश्न की आता त्यांना तर क्षायोपक्षमिक सम्यक्त्वाची प्राप्ती आहे. त्यांचं हे क्षायोपक्षमिक सम्यक्त्व क्षायिक कधी बनतं? क्षायिक सम्यक्त्वासाठी कंडिशन आहे केवली द्वितीयोपशम सम्यक्त्व शुतकेवलींच्या जेव्हा द्वितीयोपशम सम्यक्त्व जेव्हा केवली किंवा श्रुत केवली च्या पादमूलाजवळ द्वितीयोपशमाचा आता प्रश्नच नाही. आता इथे त्यांचं कोणतं आहे? क्षायोपक्षमिक रनिंग मध्येच आहे. त्याच्यातून त्यांना क्षायिकच करायचं आहे. दीक्षा घेतल्यावर ते त्याच्यातून श्रुत केवली अं? दीक्षा घेतल्यावर होते का त्यांचं शाहीक सम्यक्त्व? आता त्यांना हेच इथे विशेष पाहायचंय आपल्याला की आता स्वतःच्या- एक तर म्हणजे केवली दुसऱ्या केवलींना कुठेही मिळत नाही, भेटत नाही. नियम आहे हा. एक केवली दुसऱ्या केवलींच्या सानिध्यात असत नाही. आता त्यांना त्यांचं क्षायोपक्षमिक सम्यक्त्व क्षायिक सम्यक्त्वात बदलवायचं आहे, कारण बदलावं लागणार आहे. आणि त्यासाठी आम्ही नियम पाहिला होता. कोणता? केवली किंवा श्रुत केवलींच्या चारण सानिध्यामध्येच क्षायोपक्षमिक सम्यक्त्वातून क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती होते. परंतु तीर्थंकर प्रकृती ज्यांच्या सत्तेत आहे त्या जीवाला ज्या वेळेला ते मुनी दीक्षा धारण करतात, मुनी दीक्षा धारण केल्याबरोबर त्यांना कोणती मनपर्यय ज्ञानाची प्राप्ती होते. बरोबर? मनपर्यय ज्ञानाची प्राप्ती झाली की ते स्वयं श्रुत केवली आहे आणि त्यांच्याच सानिध्यात म्हणजे स्वतःच्या याच्यामध्ये त्यांचं ते सम्यक्त्व क्षायिक सम्यक्त्वामध्ये परिवर्तित होतं. म्हणजे त्यांनी काय करणार आहे? ते क्षायिक सम्यक्त्वात परिवर्तित करण्यासाठी अनंतानुबंधीची विसंयोजना आणि 3 दर्शन मोहनीय प्रकृतीची क्षपणा अशा तऱ्हेने त्यांचं सम्यक्त्व त्यावेळेला ते क्षायिक करतात, क्षायिक होते. त्यांना दुसऱ्या केवली किंवा श्रुत केवलींची गरज नाही. समशरणामध्ये तर पुष्कळ केवली असतात, तर मग ते एकमेकांच्या सान्निध्यामध्ये तुम्ही आता बोलल्या की ते एकमेकांच्या सान्निध्यात येत नाही 2 केवली. तर मग कसं काय? तीर्थंकर नाही तीर्थंकर एकमेकांच्या सानिध्यात नाहीयेत. तीर्थंकर नाहीये. केवली राहतात. तीर्थंकर नाहीयेत. म्हणजे एक तीर्थंकर दुसऱ्या तीर्थंकरांना मिळत नाही. म्हणजे विधेय क्षेत्रात असेल तरीही ते तीर्थंकरांना मिळत नाही. केवली राहतात. किस गति के क्षायिक सम्यक दृष्टी एक भवावतारी होते है. क्षायिक सम्यक दृष्टी आहे आणि एक भवावतारी आहे. देवगतीतले नरकगतीतले नरकगतीतूनही जाऊ शकतात आणि देवगतीतही जीव जाऊ शकतात. आता तीर्थंकर बनणारे जीव कोणत्या गतीतून येऊन तीर्थंकर बनू शकतात? देवगती किंवा नरकगती. देवगती आणि नरकगती. हा बस 2च गतीतून मनुष्य किंवा तिर्यंच्या गतीतून मनुष्य बनला किंवा तिर्यंच्या मधून मनुष्य बनला असा जीव तीर्थंकर बनणार नाही. एक तर नरक गतीतून येणारा असेल किंवा देवगतीतून येणारा असेल. केवल 2 गतियों के क्षायिक सम्यक दृष्टि जीव एक भवावतारी अर्थात वहां से मरकर मात्र एक भव लेकर मोक्ष प्राप्त कर लेते हैं. नरक गती किंवा देवगती. कर्मभूमि या क्षायिक सम्यक दृष्टि मनुष्य तद्भव मोक्षगामी हो सकते हैं, लेकिन एक भवावतारी नाही. एक भव घेऊन मनुष्य मोक्षाला नाही जाऊ शकत. विधेय क्षेत्रातून नाही जाऊ शकत का? तर ते त्याच भावात जातात ना. पण मग त्यांना नाही, क्षायिक सम्यक कर्मभूमी कुठे गेल्यावर प्राप्त होते. एक हा प्रश्न पहा.
कर्मभूमिया क्षायिक सम्यक दृष्टि मनुष्य तद्भव मोक्षगामी हो सकते है, एक भवावतारी नहीं. आता मी प्रश्न विचारेल की कर्मभूमिया इथे तो क्षायिक सम्यक दृष्टी बनला मनुष्य आणि विदेह क्षेत्रात गेला आणि तिथून त्यांनी मोक्ष प्राप्त केला, असं होऊ शकतं का की नाही होत? इथे त्यांनी क्षायिक सम्यक्त्व केलं आणि इथून विदेह क्षेत्रात गेला. होतच नाही ना तिथे नाही, ते क्षायिक दृष्टी स्वर्गातच जातील ना. भोगभूमी किंवा स्वर्ग दोन पैकी एक. जर मनुष्य गतीचाच बंद भोगभूमी केला किंवा तर भोगभूमी स्वर्ग. जाईल. कारण त्याला कारण असं आहे, जर विदेह क्षेत्रात जन्म घ्यायचा असेल मनुष्य गतीतील जीवाला किंवा तिर्यंच गतीतील जीवाला, तर त्याचं सम्यक्त्व इथे नियमाने सुटलं पाहिजे. मनुष्यातून मनुष्यात जात असताना सम्यक्त्व घेऊन तो मनुष्य पर्यायी जाणार नाही. आणि क्षायिक सम्यक्त्वी असेल तर तो क्षायिक सम्यक्त्वी निश्चितपणे मनुष्य पर्यायीतून विदेह क्षेत्रात जन्म घेणार नाही. विदेह क्षेत्र कर्मभूमी आहे आणि कर्मभूमीस त्याला जायचं असेल तर इथे त्याला मिथ्यात्व सहित मरण जो मनुष्य करेल, समजा आता पंचम काळामध्ये एखाद्या जीवाचं मरण झालं इथे, तर तो विदेह क्षेत्रातला मनुष्य होऊ शकतो आणि एक भवावतारी पण बनू शकतो. परत लक्षात घ्यायचंय, इथून या पंचम काळामध्ये असे दुर्मिळ 123 जीव आहेत की जे पंचम काळात इथून जाऊन विदेह क्षेत्रात एक भव घेऊन मोक्षाला जाऊ शकतात. पण इथे प्रश्न कोणता आहे? क्षायिक सम्यक दृष्टीचा. त्याला इथे कोणतं असेल? मिथ्यात्व. कारण इथे तर क्षायिक नाहीच आहे. मिथ्यात्व सहित जन्म घेईल. जन्म घेतल्यानंतर विदेहातून त्याला डायरेक्ट मोक्षाला जाता येतं. 123 जीव असे आहेत. ठीक आहे. म्हणून हा जो आहे क्षायिक सम्यक दृष्टी नाही जाणार, हे बरोबर आहे. पण इथे मिथ्यात्व सहित तो विदेहात जाऊ शकतो आणि तो एक भवावतारी पण असू शकतो. हे 123 म्हणजे 6 काळातले मिळून घ्यायचे? नाही, पंचम काळातच आहे. थोड्या 3-3 तर हजाराच्या पंचम अंतराने काळातले. आहे ते. हा, पंचम काळातलेच. पहिल्या याच्यामध्ये आकडेही आहे त्यांचे 123 जीवांचे. पहिल्या 3000 वर्षात जास्त जीव आहे, मग कमी 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 होत शेवटच्या 3000 वर्षात एकच जीव आहे. असे 123 जीव आहे आणि ते विदेह क्षेत्रात जन्म घेतात आणि तिथून मोक्षाला जातात. नियम आहे हा. पण पुढचा प्रश्न. पंचम काळातले फक्त कर्मभूमीतलेच असतील ना, आर्यखंडातले? हो हो, की कुठले पण जाऊ इथूनच. शकतात? नाही, इथूनच आर्यखंडातले. आता आर्यखंडातल्या पंचम काळात म्हणजे आता समजा एखाद्याची अतोनात भावना आहे, कोणती? माझा विदेह क्षेत्रात जन्म झाला पाहिजे, मला मोक्षाला जायचं आहे, अतोनात तीव्र भावना आहे. तर अशा जीवांचा तो संस्कार कदाचित कामी येऊ शकतो. तो इथून लगेचच विदेह क्षेत्रात जन्म घेऊ शकतो आणि मोक्षाला पण जाऊ शकतो. आणि ते 7 भाग करायचे आहे. 21,000 वर्षाचे 7 भाग केलेले आहे. 3-3 हजार वर्षाचा. पहिल्या 3000 वर्षात ठरलेले ते आहे तितका आकडा आणि असे मिळून 7 भागामध्ये शेवटच्या भागात तर एकच जीव आहे, 7वा. त्यावेळेला एक जीव इथे मेल्यानंतर मोक्षाला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न. देवों के द्वितीयोपशम सम्यक्त्व आहारक अवस्था में होता है या अनाहारक अवस्था में? देवांना द्वितीयोपशम सम्यक्त्व आहे तर कोणत्या अपेक्षेने आहे? पहिला तर प्रश्न. तिथे ते प्राप्त करू शकतात का? नाही, अपर्याप्तक अवस्थेत राहील. हा, तिथे ते द्वितीयोपशम सम्यक्त्व प्राप्त करू शकत नाही. द्वितीयोपशम सम्यक्त्व प्रथमतः त्यांना इथे मनुष्य पर्यायीतच प्राप्त करावं लागतं. आणि असा जीव पुढे काय आहारक अवस्थेत त्याला राहील का आणि अनाहारक अवस्थेत हे सम्यक्त्व राहील का? दोन्ही याच्यात राहू शकते. दोन्ही याच्यामध्ये दोन्ही अवस्थेत त्याला ते सम्यक्त्व राहू शकतं. समजा म्हणजे कसा याचा सविस्तर विचार करायचा
की एखादा मनुष्य आहे. मनुष्य असताना तो द्वितीयोपशम सम्यक्त्व त्यांनी 7व्या गुणस्थानामध्ये प्राप्त केलं. प्राप्त करण्याचं गुणस्थान आहे 7वं. उतरण्याची गुणस्थान 6, 5, 4 इथपर्यंत राहू शकतात, परंतु प्राप्त मात्र 7व्यामध्ये केलं त्यांनी द्वितीयोपशम सम्यक्त्व, आणि तो आता उपशम श्रेणी चढणार आहे. उपशम श्रेणी चढण्याच्या आधी त्यांनी आयुबंध केला. देव पर्यायीचा त्यांनी आयुबंध केला. कारण 4थ्याच्या पुढे कोणताही बंध होईल आयुचा तर तो निश्चित देव आयुचा होणार आहे. आता देव आयुचा त्यांनी बंध केला. देव आयुचा बंध करत असताना श्रेणी आरोहण करायला त्यांनी सुरुवात केली. श्रेणी आरोहण करताना 8व्या गुणस्थानाच्या पहिल्या भागापर्यंत आता त्या जीवाचं मरण होणं शक्य नाही, मरण होणार नाही. पण चढताना सुद्धा 9व्या गुणस्थानात 10व्या गुणस्थानात त्यांचं मरण संभवनीय आहे, किंवा 11 मध्ये देखील मरण होऊ शकतं, किंवा उतरताना देखील 10, 9, 8 मध्ये त्यांचं मरण संभवनीय आहे. यामध्ये कुठेही त्या जीवाचं मरण झालं तर ते निश्चितपणे वैमानिक देवांमध्ये उत्पन्न होणार आहे. त्यांचा जो विग्रह गतीचा काळ आहे यावेळेला कार्माण काय योग राहील. कार्माण काय योगामध्ये द्वितीयोपशम सम्यक्त्व त्यांचं कायम राहील, आणि ज्या वेळेला देव पर्याय आता वैक्रियक मिश्र अवस्था झाली तर मिश्र अवस्थेत देखील द्वितीयोपशम सम्यक्त्व राहील. आणि तेव्हा मात्र मग द्वितीयोपशम सम्यक्त्वाचा काळ संपेल. काळ संपेल याचं कारण त्यांनी दर्शन मोहनीय प्रकृतीचा उपशम केलेला आहे. उपशमाचा काळ अंतर्मुहूर्त आहे. हा काळ संपला आणि त्यांना इकडे त्यांचं वैक्रियक शरीर पूर्ण झालं, त्यावेळेला त्यांचं ते द्वितीयोपशम सम्यक्त्व तिथे राहणार नाही. ते क्षायोपक्षमिक सम्यक दृष्टी बनतील. अशा तऱ्हेने कार्माण काय योगामध्ये आणि वैक्रियक मिश्र अवस्थेमध्ये त्यांना द्वितीयोपशम सम्यक्त्व असू शकतं. म्हणून देवों के द्वितीयोपशम सम्यक्त्व आहारक में भी मिश्र बनला म्हणजे आहारक बनला, म्हणून आहारक अवस्थेत आणि अनाहारक अवस्थेत, अनाहारक अवस्था म्हणजे कार्माण काय योगाची अवस्था, म्हणून कार्माण काय योग की अपेक्षा अनाहारक अवस्था आणि वैक्रियक मिश्र काय योग की अपेक्षा आहारक अवस्था में वैक्रियक काय योग होने तक द्वितीयोपशम सम्यक्त्व समाप्त हो जाता है. का समाप्त होतो? कारण उपशम केलेला आहे. उपशमाचा ठराविक काल त्यांचा समाप्त झाला की त्यांचं द्वितीयोपशम सम्यक्त्व राहणार नाही आणि ते खाली येतील. अशा रीतीने ते पूर्ण होईल. बाकीचे प्रश्न आपण उद्याला बघू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये तव साहुनम. सर्वांना जय जिनेंद्र.